एका गरीब रिक्षा चालकाने भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या गाडीची हेडलाईट फोडली, तर त्या आमदाराने ₹4,000 साठी त्याला कुतवलं. मित्रांनो, ₹4,000 जोपर्यंत तू देत नाही, तोपर्यंत मी तुला सोडत नाही, असं म्हणून आमदार साहेब तिथं बसले. कुठे घडली ही घटना ना, तर बिहारमध्ये. बिहारचे आमदार बाबूराम पासवान, जे की एक आमदार आहेत. मित्रांनो, त्यांच्या आलिशान गाडी, जिचं नाव आहे स्कॉर्पिओ, त्या आलिशान गाडीमध्ये ते चालले होते. त्याच्यामध्ये एका इलेक्ट्रिक ई-रिक्षाने येऊन मागून टक्कर मारली. त्याच्यामध्ये मित्रांनो, त्यांची गाडीची हेडलाईट होती ती तुटली. तर आमदार साहेब खूप तत्ववादी तिथं थांबले. जोपर्यंत तू माझ्या नुकसानाची भरपाई करत नाही, ₹4,000 मला देत नाही, तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. त्या ठिकाणी आमदार साहेबांचं बोलणं ऐकून ते म्हणले, की "मी गरीब माणूस, कुठनं आणू ₹4,000? एवढे पैसे माझ्याकडे नाही आहेत. दिवसाला ₹300-400 कमवणाऱ्या माणसाकडे कुठं आले हो एवढे पैसे? तर जोपर्यंत नुकसान देत नाही, तोपर्यंत सोडणार नाही," असं बोलले. मित्रांनो, आजूबाजूची गर्दी वाढू लागली. लोकं येऊन त्यांना विचारायला लागली, "काय झालं साहेब?" तर साहेब म्हणायला लागले, "माझं माझं नुकसान केलं." चंदापट्टी काढून, वर्गणी काढून लोकांनी निर्णय घेतला, की या आमदाराला पैसे द्यावं. परंतु मित्रांनो, ते पण घेतले नाहीत आणि शेवटी मीडियावाले तिथं आले. मीडियावाल्यांनी त्यांना विचारलं, "तर तुम्हाला काय करायचं?" असं आमदार साहेब बोलले.